तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प तसंच त्यांच्या कुटुंबाला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत। ट्रम्प यांना यापूर्वीही त्यांना अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत, त्यामुळे यंत्रणांनी ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यंत्रणा सतर्क। रॉबर्ट जेफ्री विल्यम्स नावाच्या एका टिकटॉकरला अटक। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याची भाषा वापरण्यात आली आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, सिक्रेट सर्व्हिस आणि FBI पूर्णपणे सतर्क झाली। या व्हिडिओचा मूळ स्रोत काय आहे आणि हा व्हिडिओ संदर्भातील माहितीचा कसून शोध घेतला जातोय। या प्रकरणी टेनेसी येथील रॉबर्ट जेफ्री विल्यम्स नावाच्या एका टिकटॉकरला अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे। आरोपीने आपल्या टिकटॉक अकाउंटवरून डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे अधिकारी आणि प्रामुख्याने ट्रम्प यांचा धाकटा मुलगा बॅरॉन ट्रम्प याला लक्ष्य करत हिंसक धमक्या दिल्या। व्हिडिओ आणि पोस्टमध्ये ट्रम्प यांचे शिर धडावेगळे करू आणि तुमच्या मुला नातवंडांची शाळा सुटतानाची काळजी करा अशा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या। या व्यतिरिक्त इराणमधील सरकारी वाहिन्या आणि अन्य व्हिडिओद्वारे ट्रम्प कुटुंबाला धमकावणारे व्हिडिओ देखील ऑनलाईन समोर आले आहेत, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात। या सर्वांची सखोल चौकशी सुरू आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेली ही पहिलीच धमकी नाही। यापूर्वीही अनेकदा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या। डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या धमक्या। जुलै 2024 पेन्सिल्व्हेनिया येथील एका निवडणूक रॅली दरम्यान ट्रम्प यांच्यावर थॉमस मॅथ्यू क्रूक्स नावाच्या शूटरचा गोळीबार। या हल्ल्यात एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली। या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते। सप्टेंबर 2024 फ्लोरिडामधील वेस्ट पाम बीच येथील ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबजवळ एक संशयित रायफल घेऊन लपला होता। ट्रम्प गोल्फ खेळत असताना सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि मोठा अनर्थ टळला। एप्रिल 2026 वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्प सपत्नीक उपस्थित असताना गोळीबार झाल्याची घटना घडली। गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणांनी दोघांनाही तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांना सातत्याने बदला घेण्याच्या धमक्या मिळत आहेत। खामेनी यांच्या अंत्ययात्रेत ट्रम्प यांना ठार मारण्याच्या घोषणा लाखो इराणी नागरिकांनी दिल्या होत्या। जगातील सर्वात वाईट माणूस अजूनही जिवंत का आहे असे हजारो पोस्टर्स झळकवण्यात आले होते। अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्ष किंवा माजी राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या धमक्यांना अत्यंत गांभीर्याने घेतले जाते। निवडणूक असो वा नसो, ट्रम्प हे जगभरात सर्वाधिक सुरक्षेच्या गराड्यात राहणारे व्यक्तिमत्व आहेत। या व्हिडिओमुळे केवळ अमेरिकेतच नाही तर जागतिक राजकारणात चिंता निर्माण झाली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद हे जगातल्या सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक मानले जाते। त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला सातत्याने धमक्या आणि हल्ल्यांना सामोरे जावं लागत आहे। ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या या ताज्या धमकीनंतर सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली असून अमेरिका प्रशासन या प्रकरणाची मुळापासून चौकशी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।